आणि गुणलेखक म्हणून या सामन्याचे काम पाहतील श्री राजेश जावळे. पहिला षटक हा पॉवर प्लेचा असणार आहे. दोन्ही संघांना विनंती आहे, पहिला षटक हा पॉवर प्लेचा असणार आहे. आणि सुरुवात पहिला सामना या स्पर्धेचा, मानाच्या स्पर्धेचा, पंचक्रोशीतील अतिशय नावाजलेली स्पर्धा, द ग्रेट मराठा बी विरुद्ध ग्रेट मराठा सी. पहिला सामना. हा सामना निश्चितच अटीतटीचा होईल, यात काही शंका नाही. सलामीचे फलंदाज रोहित फणसे, संदीप जावले मैदानात. सलामीची जोडी रोहित फणशे आणि संदीप जावळे, दोन्ही नावाजलेले खेळाडू या मैदानाला कप्पा कप्पा जाणणारे. संदीप जावळे, रोहित फणशे या स्पर्धेचे अविभाज्य घटक. रोहितजी फणशे. दर्शक बोर्डला विनंती आहे, त्याने आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. सामन्याला आधीच उशीर झालेला आहे. गोलंदाजीचा सामना करतायत श्री रोहित फणशे. संघाच्या पूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन समोरच्या फलंदाजीला तोंड द्यायला सज्ज. वैयक्तिक पहिलं संघासाठी पहिला षटक घेऊन येतात ते गणेश आगिवले. आणि गोलंदाजीची सुरुवात श्री गणेश आगिवळे. लवकरात लवकर निर्णय घेऊन गोलंदाजी सुरू करायची आहे. वैयक्तिक पहिला संघासाठी पहिलं षटक घेऊन आले ते आकाश उजाल. त्यांचा सामना करतो तो एक धडाकेबाज फलंदाज रोहित फणसे. दोन्ही कर्णधार मैदानात. रोहित फणशे आणि विरुद्ध दशरथजी भुवाड. पहिला सामना. पहिला गोलंदाज पॉवर प्लेचा षटक आकाश उजाल. दाबर फलंदाजांना पंचांना पार करून सामना करतो तो रोहित. पहिला चेंडू टकवलेला चेंडू लेगसाईडच्या दिशेने एक धाव पूर्ण करतायत. एका धावावर समाधान मानावं लागतंय, एका धावाने संघाचं खातं खोलतंय. धावसंख्याला बिनबाद 1. सुंदर असा प्रयत्न. आता ते स्ट्राईकला ते संदीप. सामना करेल तो आकाशाच्या गोलंदाजीचा. बघूया कशा संदीप पद्धतीने जावळे. सामना करतोय आकाश. दाबार फलंदाजांना पंचांना पार करून सुंदर असा टटवला चेंडू. एक धाव मिळते, एका धावाने संघाची धावसंख्या वाढते बिनबाद 2. हा पॉवर प्लेचा षटक. आता मात्र स्ट्राईकला ते संघाचे कर्णधार रोहितदादा फणसे. षटकार चौकारांची आतिषबाजी होईल ती रोहितदादा फणसे यांच्याकडून. पुन्हा एकदा आकाश पंचांना पार करून सुंदर असा टटवला चेंडू लेग साईडच्या दिशेने एक धाव पूर्ण केलेली आहे. 2 धाव मिळत आहेत. 2 धाव संघाची धावसंख्या वाढते बिनबाद 4. क्षेत्ररक्षण थोडस गडबडलेलं आहे आणि 2 धावा मिळालेल्या आहे संघाला. पुन्हा एकदा उजाळ यांच्या गोलंदाजीचा सामना करण्यासाठी श्री रोहित फणशे. मारण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू थोडीशी बीट झालेली ते रोहितदादा फणसे. धावसंख्या कायम बिनबाद 4. पहिलं षटक. खेळाडू गोलंदाजाला प्रोत्साहित करताना पुन्हा एकदा रनअपकडे जाऊन पंचांना पार करून
चेंडू टाकलेला आहे आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. सुंदर गोलंदाजी करतोय तो आकाश उजाल. काहीसे रखडवून ठेवलेला आहे रोहित पंसे यानं. सुंदर गोलंदाजीचा नजारा उजाळ यांच्याकडून. संघाची फलंदाजाची जबाबदारी रोहित फनशे आपल्या खांद्यावर घेऊन मैदानात. सुंदर असा टटोला चेंडू हवेत चेंडू पाहूया झेल होतो का. आणि आज झेल. पहिला आणि गडी बाद होतोय रोहित फनसे यांच्याकडून. यांच्या वतीने संघाची धावसंख्या आली 1 बाद 4. सुंदर अशी गोलंदाजी उजाळ यांच्याकडून कर्णधाराला तंबूत पाठवून एक यशस्वी षटक त्याने पूर्ण केलेला आहे. कर्णधार तंबूत माघारी येताना सुंदर गोलंदाजी, यशस्वी गोलंदाजी. गोलंदाजी मराठा सी संघाची धारदार गोलंदाजी आपण आता पाहिलीत. वैयक्तिक पहिला संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय तो गणेश आगिवले. रोहित पंसे यांची जागा घेण्यासाठी गेले ते अरुण आगिवले. आता मात्र स्ट्राईकला ते संदीप जावले. सामना करेल गणेश आगिवले यांच्या गोलंदाजीचा. पाहूया कशा पद्धतीने सामना करतोय तो संदीप. गणेश गणेश आगिवले पाच बॉलर पंचांना पार करून सुंदर असा लेग साईडला टटवला चेंडू. एक धाव मिळते. एका धावाने संघाची धावसंख्या वाढते 1 बाद 5. दोन्ही आगिवले समोरासमोर अरुणजी आगिवले आणि गणेशजी आगिवले. फलंदाजी करतायत अरुणजी आगिवले आणि गोलंदाजी करतायत गणेशजी आगिवले. पुन्हा एकदा आणि निर्धाव चेंडू. बीट केलेला आहे फलंदाजाला गणेशजी आगिवले यांनी. धावसंख्या कायम 1 बाद 5. पुन्हा एकदा गणेश पंचांना पार करून सामना करतो अरुण. सुंदर अशी गोलंदाजी. आणि लेग बायच्या दिशेने एक धाव मिळते. एका धावाने संघाची धावसंख्या वाढते 1 बाद 6. अतिरिक्त धावेने संघाच्या धावसंख्येत भर. संदीप सामना करतोय तो गणेशांचा. सुंदर असा टटवला चेंडू. एक धाव मिळते. एका धावाने संघाची धावसंख्या वाढते 1 बाद 7. चोरून धाव घेण्यात यशस्वी ठरलेले आहेत संदीप जावळे. पुन्हा एकदा गोलंदाजाचा सामना करण्यासाठी अरुण आगिवले सज्ज. छोटासा रनअप गणेश आगिवले बॉल टाकतायत आणि पुन्हा एकदा बीट केलेला आहे. अरुण आगिवले यांच्याकडे कोणत्याही प्रकारचं उत्तर नाही आहे चेंडूसाठी. सुंदर अशी गोलंदाजी गणेश आगिवले यांच्याकडून. या मैदानावर प्रतिष्ठित गोलंदाज आणि हा टोलावलेला चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातात. तरीही 2 धावा घेण्यापासून त्यांना थांबवलं नाहीये, थांबवू शकले नाहीयेत. धावसंख्या वाढते. धावसंख्या 1 बाद 9. 2 षटक संपतात. 2 षटकाखेरी संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या 1 बाद 9. सुंदर अशी गोलंदाजी होते मराठा बी या संघाकडून. धावसंख्या पूर्णतः नियंत्रणाखाली. गोलंदाजी सुंदर गोलंदाजी आता आपण पाहतोय. हा सामना 4 षटकांचा असेल. दोन्ही संघांना विनंती आहे की हा सामना 4 षटकांचा खेळला जातोय. वैयक्तिक पहिला संघासाठी तिसरं षटक घेऊन येतात ते नाना. मर्यादित 4 षटकांचा सामना. संघासाठी तिसरा षटक घेऊन येत आहेत संघाचे जबाबदार खेळाडू श्री संतोष फनशे. गोलंदाजीचा सराव करत आता मात्र सामना करतो तो संदीप जावळे. संतोषांच्या गोलंदाजीचा 7 पावलांचा रनअप. पंचांना पार करून सामना करतो तो संदीप. हो आणि निर्धाव चेंडू. सुंदर अशी गोलंदाजी करतो तो संतोष फनसे. धावसंख्या कायम 1 बाद 9. पुन्हा एकदा संदीप सामना करतो तो संतोषांच्या गोलंदाजीचा
आणि सुंदर असा टोळला चेंडू पाहूया ठिकाणी झेल होतो का. आणि आता सुंदर असा टोळला चेंडू. 2 धाव 3 धाव धावून काढले जातात. संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या वाढले 1 बाद 12. सुंदर अशी फलंदाजी श्री संदीपजी जावळे यांच्याकडून. याला म्हणतात अनुभव. सामना करतो तो अरुण. आणि थोडी अतिरिक्त धावसंख्येत भर. धावसंख्या वाढते. धावसंख्येला 1 बाद 13. धावसंख्या चालती ठेवण्यामध्ये फलंदाज यशस्वी. पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन संतोष पंशे सामना करण्यासाठी संदीप जावळे आणि टोलावलेला आहे चेंडू. हवेत आहे चेंडू पाहूया ठिकाणी झेल होतो का. आणि झेल बाद होतो तो संदीप क्षेत्ररक्षकाच्या जावळे. हातात कॅच आणि दुसरा झटका. 2 बाद 13 अशी धावसंख्या. संदीपची जागा घेण्यासाठी जातो तो अलंकार. पुढील खेळाडू श्री अलंकार, नावाजलेले फलंदाज जुने जाणते श्री संदेशजी जावळे यांचे सुपुत्र. या सामन्याचे पंच म्हणून काम पाहत आहेत श्री साहिल दाभोळकर, श्री अमित खांडेकर. अलंकार संतोष पंशे यांचा सामना करण्यासाठी तयार. पुढचा चेंडू संतोष पंशे यांचा पाहूया आणि बीट. बॅट्समन अलंकार जावळे बीट. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू टाकण्यात यशस्वी. पाहूया पुढचा चेंडू. सुंदर असा टोळला चेंडू लेग साईडच्या दिशेने मारला चेंडू. जमिनीगतच मारला चेंडू. 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या संघात धावतात. 2 धाव पूर्ण करतायत. 2 धाव संघाची धावसंख्या वाढते. 2 बाद 15. तिसरा षटक संपतायत. 3 षटकाखेर संघाची धावसंख्या 2 बाद 15. सुंदर अशी गोलंदाजी संतोष फणसे यांच्याकडून. सुंदर गोलंदाजी मराठा संघाची दुसऱ्या मराठा संघा विरुद्ध. दोन्ही संघ एकामेकांच्या गुण अवगुण पूर्णतः परिचित. एकत्र सामना खेळण्यामुळे सगळ्या खेळाडूंच्या गुण त्यांना पूर्ण माहिती असल्यामुळे व्यवस्थित गोलंदाजी करत आहेत. वैयक्तिक पहिला संघासाठी शेवटचा आणि हाणामारीचा षटक घेऊन आला तो दीपेश. सामना करतो तो अरुण. गोलंदाज दीपेश जावळे सामना करतायत अरुण आगिवले. आपल्या संघाचे फलंदाजीची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन आणि हा मारण्याचा प्रयत्न धाव घेण्यात यशस्वी. 1 धाव मिळते. एका धावाने संघाची धावसंख्या वाढते. 2 बाद 16. आता मात्र स्ट्राईकला तो अलंकार. मोठे फटके खेळावे लागतील अलंकार याला. सामना करतोय तो दीपेशांच्या गोलंदाजीचा. धाव संख्या झालेली आहे 16. पुढचा चेंडू दीपेश यांच्याकडून वाईड. चेंडू. अतिरिक्त धाव संख्येत भर. धावसंख्या वाढते. धावसंख्येला 2 बाद 17. हाणामारीचं षटक. शेवटचं षटक दीपेश जावळे यांच्याकडून. पुन्हा पुन्हा एकदा एकदा. अलंकार. वाईड. निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडू माफ करा. सामन्याचे पंच म्हणून काम पाहत आहेत श्री अमित खांडेकर आणि श्री साहिल दाभोळकर. मारण्याचा प्रयत्न परंतु निर्धाव. तर बाद होतात ते अरुण आगिवले. पुढील फलंदाज फौजदार. साहिल जावळे. तंबूकडे परतत आहेत श्री अरुणजी आगिवले. आपल्या संघासाठी
पुन्हा पुढचा चेंडू दीपेश यांचा सामना करतायत अलंकार आणि निर्धाव. धावसंख्येत कोणतीही भर नाही. कसून केलेली गोलंदाजी आपल्या संघासाठी पाहायला मिळते दीपेश जावळे यांच्याकडून. या ठिकाणी ओम श्री खोंडा या संघाचे आगमन झालेले आहे. संघाचे खूप खूप अभिनंदन. पुन्हा एकदा दीपेश सामना करेल तो अलंकार. सुंदर असा टटोली चेंडू पाहूया या ठिकाणी झेल होतो का. एक धाव सुंदर पूर्ण केलेली आहे. क्षेत्ररक्षण. 2 धावा मिळतात. 2 धाव संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्येला 3-19. सुंदर असं मैदान श्री जाकाई मानाई मंदिराचे पटांगण पूर्णतः भगव्या रंगामध्ये सजवण्यात आलेले आहे. अशा प्रकारे पहिली इनिंग संपलेली आहे. 20 धावा 4 षटकामध्ये द मराठा संघाने केलेले आहेत. जिंकण्यासाठी द मराठा संघाला हवे आहेत दुसऱ्या मराठा संघाला 21 4 षटकामध्ये. सुंदर अशी गोलंदाजी श्री दशरथजी बोवाड यांच्या नेतृत्वामध्ये. कर्णधार विकेटच्या मागे थांबून पूर्णतः जबाबदारीने क्षेत्ररक्षण लावून घेतलं होतं आणि अशा क्षेत्ररक्षणामध्ये कोणत्याही प्रकारचं धावसंख्या वाढलेली नाहीये. आटोक्यातली धावसंख्या फक्त 20 धावा.
नो बॉल. धावसंख्या वाढते. धावसंख्याले 2. हा नो पुढचा चेंडू बॉल. फ्री हिट असणार आहे. अपूर्ण चेंडू. धावसंख्येत भर. कोणताही चेंडू नाही. तुषार आगिवले सामना करतायत विवेक जावळे. सुंदर असा सामन्यांचा प्रक्षेपण या ठिकाणी होत आहे द ग्रेट मराठा क्रिकेट संघातर्फे. पहिला सामना आहे द ग्रेट मराठा ब वर्सेस ग्रेट मराठा क याच्यामध्ये रंगणार हा सामना. सामन्याचे पंच म्हणून काम पाहत आहेत श्री साहिल दाभोळकर आणि अमित खांडेकर यांचे आम्ही आभारी आहोत. पुढचा चेंडू तुषार आगिवले यांचा टोलावलेला आहे आणि 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून सीमारेषेकडे जाताना चेंडू, परंतु काय झालं. काहीसा संत गतीने चाललेला हा सामना जाकाय मनाच्या मैदानावरती. पुन्हा एकदा तुषार याच्या पुढच्या चेंडूचा सामना करेल तो स्वप्नील. पाहूया स्वप्नील कशा पद्धतीने सामना करतोय तुषार याच्या चेंडूचा. काहीसा 10-12 पावलांचा रनअप घेऊन तुषार पंचाला पार करून राईट ओव्हर द विकेट मार करेल तुषार स्वप्नीलला. आणि सुंदर असा टोला चेंडू जातोय सीमारेषे दिशेने जातोय. चेंडू जातोय कणकणीत सीमारेषेच्या दणदणीत बाहेर. चौकार. चौकार. पुन्हा एकदा चान्स आहे जर्सी नंबर 106 ला स्वप्नील जावले. तुषार आगिवले यांच्या पुढच्या चेंडूचा सामना करेल तो स्वप्नील. छोट्या शरीरयष्टीचे गोलंदाज तुषार आगिवले. आपला पुढचा चेंडू आणि आदर्श जावळे यांच्याकडून थोडस गचाळ क्षेत्ररक्षण, पण या छोट्या खेळाडूंना आपल्याला दाद द्यावी लागेल. पुन्हा एकदा फ्रीडची संधी उपलब्ध होते ती विवेक जावळेंना. या फ्रीडच्या संधीचा कशा पद्धतीने फायदा घेतो विवेक. ग्रेट मराठा ब संघाचे फलंदाज विवेक जावळे सामना करतायत आणि अतिरिक्त धावसंख्येत पुन्हा एकदा भर. सैरा वैरा गोलंदाजी चालू आहे तुषार आगिवले यांची. पुन्हा एकदा पुढचा चेंडू तुषार आगिवले यांचा स्वप्नील जावळे यांच्यासाठी आणि उचलून मारलेला आहे. षटकार. पहिला षटकार या तुषार पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा नो. आणि ग्रेट मराठा ब संघ विजयाच्या दिशेने. ग्रेट मराठा क्रिकेट संघाने हा पहिला सामना जिंकलेल्या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. यानंतरचा होणारा सामना आणि पहिला सामना समाप्त.